सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कालच लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांचा छावा चित्रपट रिलीज झाला आणि त्या चित्रपटावरती जगभरातून सगळ्यांनी रिव्ह्यूज दिलेले आहेत. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. तर असा हा चित्रपट ज्याला सगळीकडनं दाद मिळालेली आहे. या चित्रपटावरती एका देशद्रोह्याने रिव्ह्यू टाकलेला आहे. तुम्हाला कळलंच असेल देशद्रोही म्हणजे कोण. KRK, ज्याचा देशद्रोही नावाचा पिक्चर येऊन गेला, खरं तर तोच देशद्रोही आहे. त्याच्यामुळे आजपासून KRK हा KRK नसून आपल्यासाठी देशद्रोही आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, तो देशद्रोही आहे. कारण त्याला कोणी मागितलेलं नव्हतं, तरी सुद्धा त्याने एक रिव्ह्यू टाकलेला आहे छावा पिक्चरमध्ये. ते छावा पिक्चर बद्दल बोलताना त्याने जे शब्द वापरलेले आहेत, एक तर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव संभाजी, त्याला नावही नीट घेता येत ना, तो शांभाजी बोलतो. गाढवा आधी नाव नीट घे, कारण ते छत्रपती आहे, तुझी लायकी सुद्धा नाही. त्यात तो रिव्ह्यू टाकतो की हा भारतातला हिंदुस्थानातला एक छोटा मोठा राजा होता आणि हा राजा जिंकला नाही तर मोगलांच्या समोर हरला होता. त्याच्यावरती 1 तासाची पण पिक्चर बनणार नाही, तर डायरेक्टरने एवढा मोठा पिक्चर बनवला. त्याच्यामध्ये सगळं खोटं टाकलंय, लोकांना जाणून बुजून भावनिक केलंय. त्यात सिंहाचा जबडा वगैरे फाडलं, हे सगळं डायरेक्टरच्या डोक्याची कल्पना आहे. त्यात विकी कौशलला कल्लू बोललेला आहे. ज्या विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका पार पाडली आहे, शूटिंग संपून कंप्लीट जेवढं प्रमोशन केलेलं आहे, संपूर्ण या प्रवासामध्ये डायरेक्टरने विकी कौशलला राजे या नावाने संबोधलेलं आहे. त्या राजेंना हा देशद्रोही नमखराम हा कल्लू नावाने संबोधतो. बरं, त्याला मोगलांचा इतिहास माहिती आहे आणि त्याला वाईट वाटत. त्याने हे वाचलेलं नाही की औरंगजेब विणायचा, फाटलेले कपडे शिवायचा. जर मोगलांचा इतिहास जर वाचलाय ना, तर एवढं वाचलं नाही. बरं, त्याने आपल्या बापाला कैदेत टाकलंय. का कैदेत टाकलंय? तर त्याला राग आला की तू जनतेचा पैसा ताजमहल बनवण्यावरती कशाला खर्च केला, असं त्याचं म्हणणं आहे. हरामखोर, तुला माहिती आहे का मोगलांचा इतिहास? जो पण मोगल शहेनशाह झालाय ना, तर शहाजहान असेल किंवा अकबर असेल किंवा औरंगजेब असेल, यांनी आपल्या बापाला कैदेत ठेवलेलं आहे आणि मग ते त्या गादीवरती बसलेले आहेत. आधी मोगलांचा तरी इतिहास नीट वाच, मग तू छत्रपती संभाजी महाराजांकडे ये. बरं, तू औरंगजेब वाचला ना, मग छत्रपती संभाजी महाराज वाचता नाही आला का? तुला धर्म आड आला का? बरं, तुझा रिव्ह्यू विचारलाय कोणी? एक तर हा पळपुटा आपला भारत देश सोडून झाला जमाना, दुबईमध्ये जाऊन राहिला. इथे राहिला असं तर चपलाने मार खाल्ला असं त्याने. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलायची ह्याची लायकी नाहीये. आणि तू विकी कौशलच्या ऍक्टिंग बद्दल बोलतोय. तुझी ऍक्टिंग माहिती का तुला? हे सगळे सल्ले तू स्वतःला दे ना. पहिले एकच पिक्चर केला ना तू, देशद्रोही. तुझी स्वतःची ऍक्टिंग माहिती का तुला? तो किती चालला तेही तुला माहिती. बरं, मला प्रश्न पडतो आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी. एक लेजिमचं एक गाणं होतं या पिक्चरमध्ये, त्यासाठी देशभरातून किंवा आपल्या महाराष्ट्रातून जेवढे होते त्यांनी त्याच्यावरती विरोध जाहीर केला की हा सीन काढून टाका. मेकर्सने तो सीन काढून टाकला. आता हा जो आहे KRK, देशद्रोही KRK, याने एवढा मोठा रिव्ह्यू टाकला छत्रपती महाराजांवरती. याच्यावरती आपण का गप्प बसलं? रक्त खवळत नाही हे सगळं ऐकून? म्हणजे आजही औरंगजेबाच्या औलादी ह्या आपल्या अवतीभोवती आहेत. वेळीच ओळखा आणि त्याला ठेचा. म्हणजे एखादा सुपरस्टार असेल ना, तर त्याच्याभोवती
लगेच पोलीस कारवाया होतात, पोलीस उभे राहतात, सगळं काय होतं. यांच्यासारखी माणसं जी फरा काढून बसलेली आहेत यांना कधी ठेचणार? मला असं वाटतं या देशद्रोहाला कोणी रिव्ह्यू विचारलेला नाही. आणि तू बघितला का रे? जर तुला औरंगजेबाचा एवढा पुळका आहे ना, तर तू छावा पिक्चर बघितला कशाला? आमच्या छत्रपती महाराजांचा पिक्चर बघायलाच नव्हता पाहिजे तू. तुझी लायकी आहे का रे? जर परत असं आलं ना तर दुबईतून तुला इथे आणणार, नाही तर दुबईत येऊन तुला जोड्याने मारणार. त्याच्यामुळे ज्यांनी पण त्याचा व्हिडिओ बघितलाय त्याला आपल्या मातृभाषेमध्ये तुम्ही बोललं पाहिजे. सगळ्यांनी कमेंट्स द्या त्या कमाल खानच्या व्हिडिओवरती. कसला तो कमाल खान? तो देशद्रोही या नावाने आजपासून ओळखला जायला पाहिजे, देशद्रोही KRK. त्याला वाटतं तो खूप सुंदर दिसतो, तो खूप चांगला. त्याने AR रेहमानच्या म्युझिकवरती प्रश्न विचारलाय. म्हणजे खरं तर ह्याची कमाल आहे. बाबा तू जिकडे गेलाय ना तिकडे गप्प बस. आणि तुझा रिव्ह्यू कुणीही विचारलेला नाहीये, समजलं का? तू कितीही असे रिव्ह्यू टाकले ना तरी कालचा रेकॉर्ड ब्रेक जी गर्दी झालेली आहे ना ही खरं तर तुमच्यासारख्या डोळ्यांमध्ये फुटते. कारण तुम्हाला कळतंय की औरंगजेबचा खरा इतिहास, त्याने महाराजांबरोबर काय काय केलंय हे संपूर्ण जगात कळणार आहे. इतिहास वाचलाय ना देशद्रोह्याने? मग छत्रपती घराणं आज त्यांचे वंशज काय करतात हे तर याला माहिती असेल, देशद्रोही KRK. आणि त्याचबरोबर जो शहेनशहा औरंगजेब मोघल त्यांचे वंशज आज काय करताय या देशद्रोहाने जरा गुगल करून सर्च करावं. कळलं का? छत्रपती छत्रपती आहेत. मोगलचे वंशज काय करतात, आज कुणाच्या घरात धुणी भांडी करतात, त्याच औरंगजेबाचे वंशज काय करतात. जरा त्यांना शक्य असेल तर मदत कर. एवढा जर पुळका आलाय तर त्यांना परत घे, जरा त्यांना पैशांची मदत कर, जरा त्यांना बंगला बिंगला बांधून दे. लायकी नाही आहे तुझी. त्याच्यामुळे इथेच आपलं थोबाड बंद कर. धन्यवाद. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.